नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल 30 तारखेला ही नोटीस आलेली आहे आणि ती कोणती नोटीस आहे त्याच्या संदर्भामध्ये अगदी मी तुम्हाला पूर्णपणे डिटेल सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर नीट 2025 जे विद्यार्थी देणार आहेत तर त्यांच्यासाठी CET सेलकडून पहिली ऑफिशियली नोटीस आलेली आहे आणि ती नोटीस आहे EWSच्या विद्यार्थ्यांकरिता खूप हे महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे। तर अगदी हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला अगदी लक्षात येईल। तर आपण इथं स्क्रीनवरती पाहतच असाल, तुम्ही पाहू शकता की अगदी मी झूम करून दाखवते, लक्षात येईल की आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजेच त्याला आपण EWS असं म्हणतो। तर उमेदवारांकरिता खूप महत्त्वपूर्ण सूचना आहे। तर राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियांकरिता कॅप EWS प्रवर्गासाठी प्रवेशांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी माहिती पुस्तिका तसेच महाराष्ट्र शासन राज्य विभाग शासन निर्णय क्रमांक तिथे दिलेला आहे आणि तो क्रमांक तुम्ही पाहू शकता आणि तिथे दिनांक दिलेली आहे 31 मे 2021 मध्ये जे नमूद परिशिष्ट असं नमुन्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक EWS प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील असं त्यांनी स्पष्टपणे तिथे सांगण्यात आलेलं आहे। आणि जे उमेदवार सदर प्रमाणपत्राऐवजी इतर कोणत्याही नमुन्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक त्यालाच आपण EWS असं म्हणतो तर ते प्रमाणपत्र सादर करतील अशा उमेदवारांचे प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही असं सांगितलेलं आहे। तर याची सर्व उमेदवार पालकांनी नोंद घ्यावी असं हे पूर्णपणे स्पष्ट इथं सांगण्यात आलेलं आहे नोटीसच्या मार्फत। तर हे महाराष्ट्र शासनाकडून आपल्याला हे नोटीस आलेलं आहे आणि हे नोटीस अगदी 30 तारखेला नोटीस आलेली आहे। 30 जानेवारी 2025 मध्ये त्या दिवशी ही नोटीस आलेली आहे। तर बऱ्यापैकी जे काही नवीन विद्यार्थी असतील त्यांना EWS म्हणजे काय हे माहिती नसेल त्याच्या संदर्भात पण मी अगदी डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर आणि ते EWS सर्टिफिकेट्स कुठे काढायचं असतं, त्याच्यासाठी कोणत्या अटी आहेत आणि कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्याच्याबद्दल पण मी सांगणार आहे। तर EWS म्हणजे काय, तर EWS म्हणजेच त्याला आपण इकॉनॉमिकल वीकर सेक्शन अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असं म्हणतो की ज्या कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी आहे अशा ओपन किंवा जनरल ज्या कॅटेगरीमध्ये येणारे विद्यार्थी आहेत त्यांनाच EWS अंतर्गत आरक्षण आहे। ही पण गोष्ट तिथं सांगण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर राज्यातील प्रत्येक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये जे 10% सीट्स या EWS विद्यार्थ्यांसाठी राखीव असतात। प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंटमध्ये सुद्धा कॉलेजमध्ये सीट्स राखीव नसल्या तरी पण तिथे फीसमध्ये 50% सवलत मिळत असते। त्यामुळे हे EWS सर्टिफिकेट ज्या विद्यार्थ्यांचं पालकांचं जे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे त्या विद्यार्थ्यांनी हे EWS सर्टिफिकेट काढून घ्या आणि EWSचा फॉर्मॅट त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते बरोबर तुम्ही अगदी व्यवस्थित काढला की तुम्ही त्याच्यामध्ये अगदी तुम्ही इलिजिबल राहू शकता। आणि EWSचा फायदा कोणत्या विद्यार्थ्यांना होणार, तर खुल्या प्रवर्गातील कुटुंबांचा याचा लाभ होणार आहे। SC ST OBC VJ NT SC BC आरक्षणातील विद्यार्थ्यांना या आरक्षणाचा फायदा मिळणार नाही। अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या कॅटेगरीसाठी स्वतंत्र आरक्षणाची तरतूद पण असते। तर त्यामुळे ही नोटीस पण तुम्ही लक्षात घ्या। आणि EWS प्रमाणपत्र मिळण्यासाठी काय काय अटी आहेत तर त्याच्याबद्दल पण तुम्हाला जर डिटेल्स माहिती हवी असेल तर तुम्ही अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता। मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तुम्ही कॉल मेसेज करून अगदी डिटेल्स विचारू शकता। आणि EWS सर्टिफिकेट काढण्यासाठी पण लागणारी कागदपत्रे म्हणजे त्याला आपण डॉक्युमेंट्स असं म्हणतो ते पण अगदी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत EWS काढण्यासाठी त्याच्याबद्दल पण तुम्हाला अगदी माहिती हवी पाहिजे असेल तर तुम्ही अगदी मला कॉल मेसेज करून विचारू शकता। आणि मेडिकल क्षेत्रातील प्रवेश प्रक्रिये संदर्भामध्ये आपल्या EWS प्रमाणपत्र महत्त्वाचं आहे त्याच्याबद्दल पण अगदी डिटेल्स मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। तर जे विद्यार्थी नवीन असतील 2025 मध्ये एक्झाम देणारे विद्यार्थी असतील किंवा पालकांना पण याच्याविषयी अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही अगदी मला डिटेल्समध्ये विचारू शकता। मी माझा नंबर दिलेलाच आहे आणि एक व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याही व्हॉट्सअप लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि डेलीचे नवीन अपडेट्स पाहू शकता। ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट, जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू।